फोन लावते. फोन आला वाटते बाई कोणाचा. हॅलो. हां हॅलो रत्ना, कशी काय आहे बाई? रत्ना ये ना एखाद्या वेळेस घरी. कशी आहे हो बाई तब्येत? चांगली आहे ना? हो बाई, जिजाची तब्येत कशी आहे? बापूची तब्येत कशी आहे? हो तुझे बाप्पू बी चांगले आहे, सगळे जण चांगले आहे. चांगली आहे. बरं बरं बाई, मी कार घेतली ना. हो का, कार घेतली? चांगली गोष्ट आहे बाई, अशीच तरक्की होऊ दे तुझी. चल ना आपण शिर्डीला जाऊ ना, तुले पण नेतो. हो हो येतो ना, तू नेशील तर मी येतो ना. शेगाव जाऊ पण आपण पहिले. नेहा कशी काय आहे बाई? नेहा कुठं आहे? नेहा काय? नेहा बाहेर गेली. अव तिले की नाही काल 2 लाखाचा नेकलेस पसंत आला, तेच घ्यायला गेली. ते 2 लाखाचा नेकलेस आणाय गेली नेहा? हां ठीक आहे ठीक आहे. बरं बरं, ठेवते मी फोन. मालूबाई आल्या वाटते. बरं ठीक आहे. मालूबाई आली? बरं ठीक आहे, ठेव मग. हो ठेव. का कोणासोबत बोलून राहिली होती एवढी? अहो मालूबाई, ते बहीण नाही काय माई अकोलेवाली, तिच्यासोबत बोलून राहिली होती ना. मग तू अशी काऊन बोलून राहिली तिच्यासोबत? मी ऐकूनच राहिली. अशी म्हणजे कशी? चांगलीच तर बोलून राहिली होती. तू तिले म्हणून राहिली होती ना का कार घेतली, 2 लाखाचा नेकलेस घेतला. तुले असं नाही वाटत काय की तू तिले तू आली श्रीमंती दाखवून राहिली म्हणून? हा? अहो बिचारी, तुझ्याजवळ हे धन दौलत नोकरी जे काही आहे ना, ते तिच्यामुळंच मिळालं. आठव, आपण लहानपणी शाळेत जात होतो ना, ते दिवस ते तुझ्या आईसोबत कामाला जात होती म्हटलं. तुझी मोठी बहीण तुझ्या आईसोबत कामाला जात होती आणि आपण दोघी शाळेत जात होतो. लहान बहिणीले काही कमी पडू नाही म्हणून तिचं शिक्षण अधुरं राहिलं आणि तू आता नोकरीवर लागली तर एवढं घमंड करून राहिली. पण मी तिले कधी कधी तर मदत करत असते ना. हो, 1000-2000ची माहीत आहे. 1000-2000 रुपये दिल्यानं तिचं त्यावर असलेलं कर्ज उतरन का? जिंदगीभर तिचं कर्ज तू उतरू शकत नाही म्हटलं. आवरत ना त्या घरी ते यशो आराम जिंदगी आहे ना, ते तिच्यामुळं आहे म्हटलं. हा हो मालूबाई, खरी आहे गोष्ट. मी असं वरचटपणानं बोलायला नाही पाहिजे बहिणीसोबत.